आज 20 मार्च, एक पवित्र दिवस, एक असा दिवस जो लाखो भक्तांच्या आयुष्यात आशा घेऊन येतो. आज आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन. कधी तुम्हाला असं वाटतं का की आयुष्यात सगळं आपल्या विरोधात चाललं आहे, कितीही प्रयत्न केले तरी काहीच जमत नाही आणि मनातून एकच आवाज येतो, आता काय करावं? अशा वेळी मनामध्ये एकच नाव येतं आणि ते नाव आहे जे हजारो लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडवतं, श्री स्वामी समर्थ. फक्त नाव घेतलं तरी मनाला शांतता मिळते, भीती दूर होते आणि एक वेगळीच ताकद आतून मनामध्ये निर्माण होते. पण आजचा दिवस खास का आहे? कारण आजच्या दिवशी स्वामी समर्थांनी या पृथ्वीवर अवतार घेतला होता, लोकांच्या दुःखांना संपवण्यासाठी, अडचणीत असलेल्या लोकांना मार्ग दाखवण्यासाठी. हा दिवस फक्त साजरा करण्याचा नाही बरं का, हा दिवस आहे स्वतःला स्वामींशी जोडण्याचा, श्रद्धा वाढवण्याचा आणि मनापासून प्रार्थना करण्याचा. आजच्या या पवित्र दिवशी मी तुम्हाला असे काही विचार सांगणार आहे जे प्रत्येक भक्ताने लक्षात ठेवायलाच हवेत. पहिला विचार म्हणजे स्वामींना फक्त पूजा नको असते हे लक्षात असू द्या. त्यांना तुमचं खरं मन हवं असतं, प्रामाणिकपणा हवा असतो. आपण काय करतो? फक्त फोटोसमोर अगरबत्ती लावतो, 2 मिनटं नमस्कार करतो आणि मग परत आपल्या कामात व्यस्त होतो. पण खरी भक्ती म्हणजे काय? जेव्हा तुम्ही मनापासून स्वामींना आठवता, तुमच्या प्रत्येक श्वासात त्यांचं नाव असतं. दुसरा विचार म्हणजे श्रद्धा ठेवा पण शंका ठेवू नका. आपण प्रार्थना करतो आणि लगेच फळाची अपेक्षाही करतो, पण लगेच विचारही येतो, हे खरंच होईल का? स्वामी माझी साथ देतील का? स्वामी माझं ऐकतील का? शंका घेतो ना. लक्षात ठेवा, जिथे शंका आहे तिथे श्रद्धा कमी पडते आणि जिथे श्रद्धा आहे तिथे चमत्कार हा घडतो. तिसरा विचार म्हणजे स्वामी उशीर करतात पण कधीच अन्याय करत नाही हे लक्षात असू द्या. कधीकधी आपण खूप प्रार्थना करतो पण लगेच काहीच होत नाही, तेव्हा वाटतं स्वामींचं माझ्याकडे लक्षच नाही, ते माझ्याकडे लक्ष देतच नाहीत. पण खरं काय आहे माहीत आहे का? स्वामी तुमच्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत असतात, कारण त्यांना माहीत असतं तुम्हाला कधी काय आणि कुठे द्यायचं आहे ते. चौथा विचार म्हणजे तुम्ही एकटे नाही आहात. कधी आयुष्यात असं वाटतं की सगळ्यांनी साथ सोडली, कोणीही आपलं नाही, पण त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुमच्यासोबत आहेत, ते नेहमी तुमच्या पाठीशी उभेही आहेत. पाचवा विचार म्हणजे दुःख ही शिक्षा नाही, ती शिकवण आहे. आपण दुःख आलं की लगेच घाबरतो, निराश होतो, पण स्वामी प्रत्येक दुःखातून तुम्हाला काहीतरी शिकवत असतात, याकडेही लक्ष द्या. तुम्हाला मजबूत बनवत असतात. आज या प्रकट दिनी स्वतःला एक वचन द्या, कितीही अडचणी आल्या तरी स्वामींवरचा विश्वास हा कधीच तोडणार नाही किंवा सोडणारही नाही. थोडा वेळ स्वतःसाठी घ्या, डोळे बंद करा आणि मनापासून फक्त एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि मग बघा तुमचं मन कसं शांत होतं ते, आणि आतून एक वेगळीच ऊर्जा मिळते. हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी देखील आहे, कारण स्वामी हे फक्त नाव नाही, ती एक शक्ती आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते. जर तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित हेच शब्द आहेत जे तुम्हाला आज ऐकण्याची गरज आहे. तुम्हीही जीवनामध्ये असे अनेक अनुभव घेतले असतील की स्वामींच्या भक्तीमध्ये, स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शब्दांमध्ये किती ताकद आहे ते अनेक जणांना अनुभवलं देखील मिळतं. आजचा दिवस साधा नाही. आज आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन. पण एक प्रश्न आहे, या दिवशी आपण नेमकं काय करतो? फक्त फोटोला नमस्कार, फक्त अगरबत्ती, दिवा आणि दिवस संपतो, की काही असं करतो ज्यामुळे स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील? स्वामींची कृपा दशा आपल्यावरती नेहमीच राहते, कारण हा दिवस वर्षातून एकदाच येतो. त्यामुळे या दिवसाचं विशेष असं स्थान देखील आहे. त्यामुळे या दिवसाची ओळख ही स्वामींच्या प्रकट दिनाने होते. काही असं करायचं आहे की ज्याने आपल्यावर स्वामी प्रसन्न होणार आहेत. हा दिवस वर्षातून एकदा येतो म्हणून तो खरं तर खास आहे, आणि या दिवशी केलेली भक्ती हे आयुष्य बदलू देखील शकते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये असे काही विचार मी तुमच्यासोबत मांडणार आहे, तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी प्रकट दिनी नेमकं काय करावं ते जाणून घ्या. कोणत्या गोष्टी टाळाव्या आणि कोणत्या गोष्टी कराव्या
आणि कसं स्वामींचा खरा आशीर्वाद मिळवावा. जर तुम्ही स्वामींवर खरंच विश्वास ठेवत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नक्की ऐका. कधी तुम्हाला असं वाटतही असेल किंवा वाटतं का की आयुष्यात सगळं संपलं आहे, कुठे मार्गच दिसत नाही आणि कुणीच आपल्यासोबत नाही, तेव्हा खूप हारल्यासारखं वाटतं, थकल्यासारखं वाटतं. अशावेळी मनामध्ये एक नाव घ्या जे हजारो लोकांना चमत्कारिक वाटतं, चमत्कार घडवणारं आहे. ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. फक्त नाव घेतलं तरी मनाला एक ऊर्जा मिळते. मग प्रकट दिन म्हणजे काय तेही जाणून घेऊयात. आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजे काय आणि या दिवशी भक्तांनी काय करावं. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार मानले जातात. ते अचानक प्रकट झाले आणि लाखो लोकांच्या आयुष्यात प्रकाश आणला. त्यांचा प्रकट दिन म्हणजे त्यांनी पृथ्वीवर अवतार घेतला तो पवित्र दिवस. हाच तो दिवस म्हणजे श्रद्धा, विश्वास आणि भक्तीचा दिवस. या दिवशी मग भक्तांनी काय करावे. सकाळी लवकर उठून स्नान करावे. सकाळी लवकर उठा, स्वच्छ मनाने आणि शरीराने दिवसाची सुरुवात करा. कारण स्वच्छता म्हणजेच देवाजवळ जाण्याचा सर्वात पहिला मार्ग असतो. स्वामींची पूजा करा. घरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांची पूजा करा. शक्य असेल तर मठात जा, फुलं अर्पण करा, अगरबत्ती, दीप लावा, मनोभावे प्रार्थना करा. मनापासून प्रार्थना देवाला मान्यच असते. स्वामी माझ्या आयुष्यातला योग्य दिशा द्या. श्री स्वामी समर्थ जप करा. या दिवशी जप करणे म्हणजे खूप शक्तिशाली, प्रभावशाली मानलं जातं. श्री स्वामी समर्थ हा जप जितका करता येईल तितका करा. मन शांत होईल तुमचं. नकारात्मक ऊर्जा, विचार दूर निघून जातील आणि आतून एक वेगळी ताकद मिळेल. स्वामींची कथा, चरित्र वाचन, स्वामींच्या लीलांची कथा ऐका, वाचा. कारण त्यांच्या प्रत्येक कथेत एक सकारात्मक अशी शिकवण दडलेली आहे जे तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकते. शक्य असेल तर दान करा. गरिबांना अन्न द्या. गरजू लोकांना मदत करा. अन्नदान हे कधीही वाया जात नाही. लक्षात ठेवा, आपण देणाऱ्यांपैकी बना. जिथे सेवा होते ना तिथेच देव असतो. उपवास किंवा सात्विक आहार, शक्य असेल तर उपवास करा. नाहीतर साधा सात्विक आहार जरी घेतला तरी पुरेसा आहे. या दिवशी शरीर आणि मन हे दोन्हीही शुद्ध ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. मनाने प्रामाणिक राहा. मनातून श्रद्धा ठेवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा ही स्वामींवर ठेवा, विश्वास ठेवा आणि त्यांना पूर्णपणे स्वतःला अर्पण करा. अविश्वासाने काही साध्य होत नाही. तुम्हाला माहीत आहे, स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणारे लोक हे कधीच एकटे नसतात. कधीही संकट त्यांच्या वाट्याला येत नाहीत. कधी आयुष्य उलट चालतं पण आयुष्यात लढण्यासाठी ताकद स्वामींकडून मिळते. स्वामी कुठेतरी तुमच्यासाठी मार्ग तयार करत असतात हे नेहमी लक्षात ठेवा. जसा सूर्य पहा दररोज उगवतो तसाच तो दररोज मावळतो देखील. असाच चक्रव्यूह आपल्या आयुष्यामध्ये सुखदुःखाचे घेऊन येणारे स्वामीच आहेत. तसंच तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असला ना तरी स्वामींच्या नावाने एक ना एक दिवस प्रकाश हा नक्कीच येणार आहे. कधी तुम्हाला वाटेल स्वामी माझं ऐकतच नाही, मी इतकी प्रार्थना करते, इतकी प्रार्थना करतो तरी काहीच बदलत नाही, पण स्वामी उशीर करतात, पण कधीच अन्याय करत नाही हे लक्षात ठेवा. देवाला फक्त तुमचे शब्द नको आहेत, तुमचं मन पाहिजे असतं, स्वच्छ आणि प्रामाणिक. फक्त पूजा करून चालत नाही, तर विश्वासाने जोडलेलं स्वच्छ मन हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजच एक निर्णय घ्या, कितीही काहीही झालं तरी मी स्वामींवरचा विश्वास हा डगमगू देणार नाही. स्वामींवर विश्वास ठेवणार. परिस्थिती बदलायला वेळ लागेल पण मी संयम ठेवणार, पण श्रद्धा ही कधीच सोडणार नाही. श्री स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही, ती एक शक्ती आहे जी आयुष्य बदलू शकते. जिथे श्रद्धा आहे तिथे एक चमत्कार होतो. स्वामींवर विश्वास ठेवा, तुमचं आयुष्य योग्य मार्गावर नक्की येईल. स्वामींवर विश्वास ठेवणारे कधीच हरत नाही. तो फक्त थोडा वेळ परीक्षेत असतो. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा स्वामी तुमच्या पाठीशी उभे असतात. तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्यासोबत स्वामींचा आशीर्वाद आहे. त्यामुळे कधीच हार मानू नका. अशाच आध्यात्मिक आणि जीवन बदलणाऱ्या सकारात्मक विचारांना जीवनामध्ये आणण्यासाठी तुमच्यासोबत स्वामींचा आशीर्वाद राहावा. तर अशाच आध्यात्मिक आणि जीवन बदलणाऱ्या विचारांसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. इथे थॉट्स चॅनेलला विचारांनी जोडले जातं, कारण इथे फक्त
बोललं जात नाही, व्हिडिओ बनवले जात नाही, आयुष्य बदलण्याची एक सकारात्मक सुरुवात केली जाते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. पुन्हाच अशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.